नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील मोठी बातमी जाणून घेऊया। दिवसाची पहिली बातमी अशी आहे की बीड मंदिरात अराजक घटकांनी हिरवा झेंडा फडकावला। परिसरात तणाव। महाराष्ट्रातील औरंगजेबाच्या थडग्यावरील राजकारण अजून संपले नव्हते तेव्हा बीड जिल्ह्यातील एका गावातील मंदिरात कोणीतरी हिरवा झेंडा फडकवला। त्यामुळे परिसरात तणाव पसरला। माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले। त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली। एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती एका वृत्तसंस्थेला दिली। अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका गावात मंदिरावर हिरवा झेंडा फडकवल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। सोमवारी नंतर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या समुदायातील स्थानिक रहिवाशांशी बोलून परिस्थिती नियंत्रणात आणली। नेक्स्ट, देवेंद्र फडणवीस यांनी ईदच्या दिवशी सांगितले की औरंगजेबाची कबर ही संरक्षित स्मारक आहे। औरंगजेब वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की मुघल शासकाच्या थडग्यात कोणतीही छेडछाड होऊ दिल्ली जाणार नाही। ते म्हणाले की कोणालाही औरंगजेबाचे गौरव करण्याची परवानगी दिल्ली जाणार नाही, परंतु हे देखील खरे आहे की त्यांची कबर एक संरक्षित स्मारक आहे। फडणवीस यांनी सोमवारी सांगितले की लोकांना मुघल सम्राट औरंगजेब आवडो किंवा न आवडो, त्याची कबर एक संरक्षित स्मारक आहे, परंतु कोणालाही त्याचे गौरव करण्याची परवानगी दिली जाणार नाही। फडणवीस म्हणाले की कायद्याच्या कक्षेबाहेरील संरचना काढून टाकल्या पाहिजेत। तो म्हणाला, आम्हाला औरंगजेब आवडो किंवा न आवडो, त्याची कबर एक संरक्षित स्मारक आहे। आम्ही कोणालाही त्याचे गौरव करू देणार नाही। नेक्स्ट, मुंबईतील मालाडमध्ये दोन हिंदू मुलांना मारहाण झाल्यानंतर तणाव। मुंबईतील मालाड पूर्व भागात दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे। खरं तर काल संध्याकाळी कलश यात्रेदरम्यान घरी परतत असताना काही तरुणांना भगवे झेंडे फडकवल्याबद्दल प्रतिस्पर्धी गटातील लोकांनी मारहाण केली। रविवारी संध्याकाळी मुंबईतील मालाड पूर्वेकडील पिंपरीपाडा येथे गुढी पाडवा कलश शोभा यात्रेनंतर भगवे झेंडे घेऊन दोन हिंदू मूल्य पठाणवाडी मार्गे त्यांच्या घरी परतत असताना ही घटना घडली। पठाणवाडी भागात भगवे झेंडे फडकवल्याबद्दल मुस्लिम मुलांनी हिंदू तरुणांवर हल्ला केला। पोलिसांच्या उपस्थितीतही एका गटाने दोन्ही मुलांना मारहाण केली। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अरशान शेख आणि 4 अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान आरोपींवर कठोर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दलाने पोलीस प्रशासनाला दिला आहे। नेक्स्ट, ईदच्या निमित्ताने फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। ईदच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने नागपूर हज हाऊससाठी मोठी घोषणा केली आहे। त्याच्या सुशोभीकरणासाठी सरकारने 1.2 कोटी रुपये वाटप केले आहेत। अल्पसंख्याक विभागाने ही माहिती दिली आहे। हज यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांसाठी नागपुरात हज हाऊस बांधण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। ते 2012 पासून सेवेत आहे। दरवर्षी 1000 ते 1500 मुस्लिम येथून हज यात्रेला जातात। येथेच हे प्रवासी राहतात आणि तात्पुरत्या निवास सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात आणि हजसाठी प्रशिक्षण देखील दिले जाते। नेक्स्ट, मुंबईतील अंडटी सुरक्षा रक्षकाचे गैरवर्तन। पवईतील अंडटी कंपनीतील एका सुरक्षा रक्षकाने मराठी गेला तेल लगन असे ओरडले। मराठी भाषेचा असाच अपमान मुंबईतील पवई येथे घडला आहे। या घटनेनंतर संतप्त सैनिकांनी त्याचा अपमान केला। या विधानामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी त्यांना शिवीगाळ करून आणि कठोर शब्द वापरून धडा शिकवला आणि कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला माफी मागण्यास भाग पाडले। मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या या सुरक्षा रक्षकाला मनसेने धडा शिकवला। नेक्स्ट, वादाच्या पार्श्वभूमीवर कुणाल कामराचा व्यंग। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर विनोदी अभिनेता कुणाल कामरा मुंबई पोलिसांच्या रडारवर आहे। दरम्यान त्यांनी एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधला आहे आणि लोकशाहीत एका कलाकाराची हत्या केल्याचा आरोप केला आहे। यासाठी कुणालने त्याच्या पोस्टमध्ये एक मार्गदर्शक शेअर केला आहे ज्यामध्ये 5 मुद्दे नमूद केले आहेत। नेक्स्ट, पंतप्रधान मोदींच्या नागपूर द्वारात काले झेंडे दाखवण्याची तयारी होती। पोलिसांनी त्यांना आधीच ताब्यात घेतले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर भेटीपूर्वी रविवारी काही संघटनांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी ही माहिती दिली। हे लोक विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या संघटनांशी संबंधित आहेत। पोलिसांनी सांगितले की अटक केलेल्यांमध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते यांचा समावेश आहे। त्यांनी वेगळ्या राज्याच्या निर्मितीची मागणी करणारे काले झेंडे दाखवण्याची योजना आखली होती। अधिकाऱ्यांनी सांगितले की कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई शनिवारी रात्रीपासून सुरू झाली आणि रविवारी सकाळपर्यंत सुरू राहिली। नेक्स्ट, बीड स्फोटाच्या घटनेचा संदर्भ देत सपा नेते अबू आझमी यांनी भाषण केले। बीड स्फोटाचा संदर्भ देत सपा नेते म्हणाले, या देशात मुस्लिमांना त्रास दिला जात आहे। जर मुस्लिमांनी काही केले असते तर बुलडोजर लगेच आला असता, पण या प्रकरणात बुलडोजर पंक्चर झाला आहे। हे सरकार धर्माच्या आधारावर बुलडोजर कारवाई करते का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। नेक्स्ट,
गंगा नदीच्या स्वच्छतेबाबत राज ठाकरे यांचे मोठे विधान. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी कुंभ आणि गंगा नदीबाबत पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्क येथे सांगितले की जेव्हा मी कुंभमेल्यावर विधान केले तेव्हा काही नवीन हिंदुत्ववादी म्हणाले की मी कुंभमेल्याचा अपमान केला. आपण नद्यांना माता आणि देवी म्हणतो, पण आपल्या देशातील नद्यांची स्थिती खूपच चिंताजनक आहे. राज ठाकरे म्हणाले, गंगा नदी स्वच्छ करण्याची मोहीम सुरू करणारे पहिले व्यक्ती राजीव गांधी होते आणि आता 2014 मध्ये मोदी म्हणाले की ते गंगा स्वच्छ करतील. परंतु अनेक लोकांनी मला सांगितले की गंगेत स्नान केल्यानंतर ते आजारी पडले. प्रश्न गंगेच्या अपमानाचा किंवा कुंभमेल्याच्या अपमानाचा नाही, प्रश्न गंगेच्या स्वच्छतेचा आहे. नेक्स्ट, कुणाल कामरा बद्दल राहुल कनाल काय म्हणाले? शिवसेना युवा सेना शिंदे गट नेते राहुल कनाल यांनी सोमवारी स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याबद्दल मोठे विधान केले. मुंबईत प्रवेश करताना त्यांचे स्वागत शिवसेना शैलीत केले जाईल असे त्यांनी सांगितले. ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना कनाल कामरा बद्दल म्हणाले, मी न्यायालयाचा आदर करतो. त्याला 7 तारखेपर्यंत दिलासा मिळाला आहे. यानंतर त्यांना कायद्याला सामोरे जावे लागेल आणि त्यानंतर त्यांचे मुंबईत शिवसेना शैलीत स्वागत केले जाईल. राहुल कनाल यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह मुंबईत हे एम्बिटेंट स्टुडिओची तोडफोड केल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि नंतर जामीन मंजूर करण्यात आला. याच ठिकाणी कुणाल कामरा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विनोद केला होता, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. नेक्स्ट, सावंतवाडी वेंगुर्ले येथील 8 गावांमध्ये लोहखनिज खाण सर्वेक्षणाला मान्यता. खाण विभागाने सावंतवाडी तालुक्यातील आजगाव, धाकोर, मालेवाड या 3 गावांमध्ये आणि वेंगुर्ले तालुक्यातील असोली येथील 5 गावांमध्ये लोहखनिज उत्खननाला परवानगी दिली आहे. 8ही गावांतील ग्रामस्थांनी आधीच लोहखनिज प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. दरम्यान प्रशासन हे आंदोलन उधळून लावण्यासाठी सज्ज असल्याची चर्चा आहे. दरम्यान मालेवाडचे उपसरपंच हेमंत मराठे म्हणाले की संघर्ष समिती स्थापन करून निषेध आणि कायदेशीर लढाईची तयारी सुरू करण्यात आली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात ई बाईक टेनक्सीना परवानगी. ई बाईक टेनक्सीला मान्यता. महाराष्ट्रात ई बाईक टेनक्सीना परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. परिवहन विभागाने आज मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात फक्त ई बाईक टेनक्सींना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांना सांगितले. नेक्स्ट, अजित पवार यांच्या इचलकरंजी दौऱ्यादरम्यान महानगर पक्षातवाद निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात पोहोचण्यापूर्वीच पक्षांतर्गत मतभेद उफालून आले आहेत. पक्षाशी गद्दारी करून विधानसभा निवडणूक लढवणारे पक्षाचे महानगर अध्यक्ष विठ्ठल चोप्रा यांच्या उपस्थितीत शहरात पक्षाचे कार्यक्रम कसे होऊ शकतात असे गंभीर प्रश्न उपस्थित करत जिल्हाध्यक्ष बालासाहेब देशमुख आणि इतर प्रमुख कार्यकर्त्यांनी अजितदादांना पक्षातून कायमचे काढून टाकण्याची मागणी केली आहे. नेक्स्ट, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून अतिक्रमण काढण्याचे काम आता बाह्य एजन्सीकडून केले जात आहे. सिंहस्थ कुंभमेला तसेच रामकालपथ प्रकल्पासाठी पंचवटी आणि इतर भागातील अतिक्रमणे काढण्यासाठी पुरेशा मनुष्यबळाचा अभाव असल्याने महापालिकेने आता हे काम आउटसोर्स करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे 10 लाख रुपये खर्च येणार आहे. या मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी पुढील 3 वर्षांत 67 मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री पुरवण्यासाठी 77 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली. नेक्स्ट, स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवून 1 कोटी रुपयांची फसवणूक. सीमा शुल्क विभागाने आयोजित केलेल्या लिलावात कुर्ल्यातील एका व्यावसायिकाला स्वस्त दरात सोने देऊन फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर वाकोला पोलिसांनी फसवणूक आणि गुन्हेगारी विश्वासघाताच्या आरोपाखाली 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाकोला पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. नेक्स्ट, जिल्ह्यातून 310 अतिरिक्त बसेस सुरू. शालेय परीक्षा संपत असल्याने आणि सुट्ट्यांमध्ये त्यांच्या गावी जाणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने राज्य परिवहन विभाग उन्हाळी हंगामात पालघर जिल्ह्यातील 8 आगारांमध्ये पुढील 2 महिन्यांसाठी 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत दररोज उन्हाळी बसमार्ग चालवणार आहे. गेल्या वर्षी 38 बसमार्ग वाढवण्यात आले. राज्य परिवहन विभागाने सुमारे 3000 किलोमीटरच्या शालेय सहली रद्द केल्या आहेत आणि शाळा बंद असल्याने शालेय बसेस निष्क्रिय उभ्या आहेत. सुट्टीच्या काळात त्यांच्या गावी भेट देणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. नेक्स्ट,
शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या स्थितीत नाही. पवारांनी शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्जाची रक्कम 31 मार्च पर्यंत बँकांमध्ये जमा करण्यास सांगितले आहे. ही घोषणा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का आहे. नेक्स्ट, ठाण्यात उद्धव ठाकरेंना धक्का. ठाकरेंचे विश्वासू शिंदे सेनेत सामील. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटात गोंधळ सुरू आहे. तर रविवारी ठाण्यात शिंदे गटाने पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का दिला आहे. ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे नौपाडा परिसरातील ठाकरे गटाचे प्रमुख प्रकाश पेरे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेच्या फुटीनंतरही ते ठाकरेंसोबत राहिले. त्यांनी अनेक निषेधांमध्येही भाग घेतला. मित्रांनो, ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे नाव पाहत आहात ते कमेंट करून सांगा.